आपण काळ काम वेग यांच्यावरची गणित बघत होतो. काल आपण प्रॉपर कामांवरची गणित बघितली की ए ला 10 दिवस लागतात, बी ला 15 दिवस लागतात, दोघं मिळून किती दिवसात करतील, मग कोणतरी एक नंतर जॉईन झाला, कोणीतरी एक नंतर सोडून गेला, अशा सगळ्या टाईपचे आपण क्वेश्चन बघितले. ठीक आहे. आता स्क्रीनवर तुम्हाला क्वेश्चन दिसतोय नळ आणि टाकीचा. बरोबर आहे. नळ आणि टाकीच्या याच्यामध्ये सेम प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. ए चा डे टाइम काढायचा आहे, म्हणजे किती दिवसांमध्ये करतोय ए हा नळ, किंवा मग त्याची नंतर आपण काय करतो, इथे इफिशियन्सी काढतो, इथे एलसीएम लिहितो, मग हे निघते. बीचं तसंच काहीतरी असेल ह्या दिवसामध्ये, मग तो एलसीएम इथे निघाला आणि मग दोघांचं मिळून इथे काम. सेम प्रोसिजर आपल्याला ही फॉलो करायची आहे. पण एकच याच्यामध्ये गोष्ट आहे की जो नळ टाकी रिकामा करतोय त्याला मायनसचं साईन द्यायचं. प्रत्येक ठिकाणी मायनसचं साईन द्यायचं. ठीक आहे. ह्या दोन्ही ठिकाणी दिलं नाही दिलं फरक नाही पडत, पण इथं देणं गरजेचं आहे. का? कारण की ती टाकी रिकामी करते. हा जेवढं भरत असेल, ठीक आहे, आता क्वेश्चन जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला कळेल, हा नळ भरणार आहे, राईट, पॉझिटिव्ह वाला, म्हणजे टाकीमध्ये तो पाणी टाकतोय, हा जेवढा भरतोय तसा हा रिकामा करतोय, म्हणून ते मायनस करत जायचं आपण. ठीक आहे. आपण थेट क्वेश्चनला सुरुवात करूया. आता बघा, ए या नळाने टाकी 18 तासात भरते. ए ने किती तासात भरतीये? 18 तासात. बी या नळाने 30 तासात रिकामी होतीये. बरोबर आहे. म्हणजे मायनस बी करायचं, -30 करायचं, म्हणजे रिकामी करणं असं आपण साईन त्याचं. ठीक आहे. आता सेम प्रोसिजर, ह्या दोघांची काय काढायचं आपल्याला? एलसीएम काढायचं आहे. बरोबर आहे. यांचा लसावी किती येतो? 90. ठीक आहे. एवढा आता तुम्हाला बघता क्षणी त्या गोष्टी लवकर कळायला पाहिजे, म्हणजे नजरेनेच त्यांचं करून घ्यायचं, काय काटाकाटी वगैरे कशी करायची ती वगैरे. ठीक आहे. बघा आता 90 जर का म्हणलं तर 18 पंचे 90 आणि इकडे 30 त्रिक 90. बरोबर. रिकामा करणार आहे म्हणून मायनस, दोघांची वजाबाकी 2. आता एका तासामध्ये इफिशियन्सी आपण एका तासाचीच पकडतो, राईट. एका तासामध्ये आपल्याकडे किती टाकी भरल्या चालली आहे? तर 2 युनिट भरल्या चाललेत. रॅदर 2 आंबेच खाल्ल्या चाललेत. आता इथं आंबे नाही म्हणत आहे मी, टाकी म्हणतोय, आणि 1 युनिट 2 युनिट अशा याच्यामध्ये बोलू, कारण की इथं रिकामा पण होता. आता आंबा कसा रिकामा करणार नाही का आपण? सो 2 युनिट भरल्या गेलेत, राईट. एका तासामध्ये 2 युनिट, तर 90 युनिट भरायला किती वेळ लागेल? आपण सरळ डिवाइड करतो आपण याला, राईट. म्हणजे आलं किती आन्सर इथे? 45 तास. तासांमध्ये गोष्ट चालू आहे. सो 45 तास लागतील. ठीक आहे. इकडे 45, हा आपण असा फॉर्मॅट करत असतो ना, बघा हे असा फॉर्मॅट असतो आपला, राईट. या फॉर्मॅटमध्ये इथे आपण चौकोनामध्ये या दोघांचा भागाकार लिहितो. ठीक आहे. बेरीज वजाबाकी इथे जे काय आली त्याचा इथून असा भागाकार, या दोघांचा भागाकार करून हे बरोबरचं उत्तर 2 भागिले 90, 90 भागिले 2 45. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू आपण. हा, ए आणि बी या 2 नळांनी एक टाकी स्वतंत्रपणे क्रमशः 20 आणि 30, ए आणि बी किती आहे? 20 आणि 30, राईट. 20 आणि 30 मध्ये भरल्या जाते. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केल्यास टाकी पूर्ण भरली जाण्यास किती वेळ लागेल? म्हणजे दोन्ही भरतायत म्हणजे मायनसचा काही इश्यूच नाही. दोघांचा लसावी किती आहे? 60. बरोबर. इथे 3, इथे 2, बेरीज 5. 5 ने 12 ला भाग द्या, किती आलं इथे? सॉरी, 5 ने 60 ला भाग द्या, 12 उत्तर इथे येतं, राईट. म्हणजे कंप्लीट टाकी भरण्यास किती लागेल? 12 मिनिटं लागतील. UPSC CSAT 2015चा क्वेश्चन आहे हा, राईट. पुढे जाऊयात आपण. बघा, ABC या 3 नळांनी एक टाकी अनुक्रमे 10, 15 आणि 20 तासात भरते. A, B आणि C 10, 15 आणि 20. एलसीएम किती? 60. बरोबर, 60 एलसीएम. तासामध्ये भरली किंवा रिकामी होते. सुरुवातीला ए व बी या नळांच्या साह्याने टाकी भरण्यास सुरुवात केली, त्याच वेळी सी ने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली. म्हणजे मायनस साईन कोणाला? सी ला असेल, राईट. आपण आता यांची इफिशियन्सी लिहून घेणार. इफिशियन्सी किती येणार? 6, 4 आणि 3. बरोबर आहे. आणि हे काय करते? -3, कारण की टाकी रिकामी करते. सी हा नळ टाकी रिकामा करतोय. बरोबर. आता बघा, 6 आणि 4 10, 10 मधनं 3 गेले, उरले किती? 7. म्हणजे इथे किती आलं? या चौकोनामध्ये काय येईल? इथे
60/7 बरोबर आहे. मग याला तुम्ही भाग पण देऊ शकता, 7×8 56, उरले किती 4/7, परत तेच राईट. काही फारसा फरक नाही पडत. सुरुवात केली 5 तासांनंतर सी नळ बंद केला. ओके सॉरी, आपण 5 तासांनंतर सी नळ बंद करायचा म्हणजे क्वेश्चन आपण अर्धाच बघितला. ओके ठीक आहे. बघा, सी नळ बंद केला तर उर्वरित टाकी ए व बी हे नळ किती वेळात भरतील. कोणता टाइम विचारला आपल्याला, उर्वरित वाला विचारलं, एकूण वाला नाही विचारलं, उर्वरित. आता 5 तासांपर्यंत तिन्ही नळ चालू होते. एका तासामध्ये माझ्याकडे प्रोडक्टिव्हली 7च युनिट भरल्या जात आहेत. बरोबर आहे, कारण की हे दोघ जण भरतायत, सी रिकामा करतोय. एका तासामध्ये हा 6 भरतो, हा 4 भरतोय युनिट, आणि हा 3 युनिट रिकामी करतोय. म्हणजे प्रॉफिट काय म्हणतात, प्रोडक्टिव्हली किती भरल्या जाते 7. असं किती तास चाललंय माझा कार्यक्रम 5. तिन्ही नळ 5 तास सुरू होते, म्हणजे किती झाले 35. आता 60 मधून 35 काढा, उरले किती 25. आता हे 25 नळ कोण भरणार आहेत, फक्त ए आणि बी. ते किती आहेत 10 भरतात. बरोबर आहे. तर 25 भरायला किती लावतील, 2.5 तास. आलं लक्षात. एका तासामध्ये 10, दुसऱ्या तासामध्ये 20, आणि नंतरच्या अर्ध्या तासामध्ये 5, म्हणजे किती झाले कंप्लीट 25 झाले 2.5 तासामध्ये. आणि त्यांनी आपल्याला उर्वरितच विचारलेलं. जर का संपूर्ण टाकी भरायचं जर का त्यांनी विचारलं असतं तर हे 5 दिवस आणि हे 5 तास किंवा 2.5 तास, जे दिवस तास काय असेल ते, हे 5 तास आणि हे 2.5 तास, राईट. म्हणजे किती झाले मिळून जर का विचारलं असतं तर 7.5 झालं असतं आपलं उत्तर. ओके, पुढचा क्वेश्चन बघू. बघा, हा क्वेश्चन आहे. ए या नळाने एक टाकी 60 मिनिटांमध्ये भरते आणि तीच टाकी बी या नळाने 24 मिनिटात रिकामी होते. बघा, ए नी भरल्या जाते, बी नी रिकामी होती. 16 वजा 24, वजाचं साइन, वजा 24. बरोबर आहे. यांचा किती येतो लसावी, आपण 48 काढू. 16 48, 24 दुने 48. बरोबर आहे. हा रिकामा करतोय, रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, बरोबर आहे, दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर प्रोडक्टिव्हली माझ्याकडे एकच भरल्या जाते, एक युनिट भरल्या जाणार आहे टाकीचं. तर किती वेळानंतर बी बंद करावा जेणेकरून 30 मिनिटांनंतर ती टाकी भरलेल्या स्थितीत असेल. आता हा क्वेश्चन असा आहे की ज्याला ऑप्शन्सची गरज आहे. बरोबर आहे, कारण की असं तुम्ही डायरेक्टली नाही काढू शकत, ऑप्शनला ठेवून तरी काढू शकतो आपण. ओके, आणि मला असं वाटतं की याचे ऑप्शन्स त्यांनी असे काहीतरी 20, 21, 24 आणि 24 आणि 25 असे दिलेले होते. ठीक आहे, तुम्हाला स्क्रीनवर जर काय इन केस दिसत नसतील तर मी इथे थोडेसे साईडला वर लिहून देतो की त्यांनी ऑप्शन काय दिले होते. ठीक आहे, 21, 22, 24 आणि 25 असे काही त्याचे ऑप्शन्स होते. ठीक आहे, आता बी किती वेळानंतर बी नळ बंद करावा असं विचारलंय. बरोबर आहे, म्हणजे जर का आपण 21 मिनिटांपर्यंत बी नळ जर का चालू ठेवलाय म्हणजे 21 मिनिटांपर्यंत हीच क्रिया राहणार आहे. 3 भरणार, हा एका मिनिटात 2 काढणार, तो 3 मिनिटात एका मिनिटामध्ये 3 युनिट भरणार, बी एका मिनिटामध्ये 2 युनिट काढून टाकणार. म्हणजे प्रोडक्टिव्हली एकच भरल्या जाते. असं किती वेळ, 21 मिनिटांपर्यंत. बरोबर आहे, 21 मिनिटांपर्यंत म्हणजे किती भरल्या जाणार आहे प्रोडक्टिव्हली, 21च भरल्या जाणार आहे. बरोबर आहे. आता 48 मधनं 21 गेले, उरले किती 27. बरोबर आहे, 27 युनिट बाकी आहेत आता. बरोबर, 27 युनिट बाकी आहेत. आता आपण बी नळ बंद केला 21व्या मिनिटानंतर, ऑप्शन ठेवून बघितलंय आपण, राईट. 21व्या मिनिटानंतर आपण बी नळ काय केलाय, बंद केलेला आहे. आता भरणार आहे फक्त ए नळ टाकी भरणार आहे. सॉरी, आता काय होणार आहे, ए नळ फक्त टाकी भरणार आहे. एका तासामध्ये किती, एका मिनिटामध्ये किती 3. 27 भरण्यासाठी किती मिनिटं लागतील त्याला, 9 मिनिटं लागतील. 9 त्रिक 27 म्हणजे इथं परत 27 युनिट भरण्यासाठी 9 मिनिट्स लागतील त्याला. बरोबर आहे. सुरुवातीचे 21 मिनिट, नंतरचे 9 मिनिट, दोन्ही मिळून होतात का 30 मिनिट.
प्रश्नामध्ये आपल्याला तेच विचारलंय त्यांनी 21. सो म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 21 आन्सर म्हणजे ऑप्शन टाकून आन्सर आपल्याला काढता येतं. तुम्ही 22 ठेवून बघा, 24 ठेवून बघा, ऑप्शन तुम्हाला 30 मिनिटांमध्ये कंप्लीट हे येणार नाही. 30 मिनिटांमध्ये भरलं गेलं पाहिजे है ना, भरलेल्या स्थितीत हवे. राईट. जेव्हा केव्हा तुम्हाला नेमकं कळालं नाही काय करायचं तर ऑप्शन ठेवून बघायचे, पण ऑप्शन नेमका ठेवायचा कुठे हे पण माहिती हवंय. राईट. एकदा नीट बघून घ्या काय सोल्युशन घेतलंय आपण. बघा ए 16 तासांमध्ये भर. मी तुम्हाला सांगते एवढं जरी आपण बघितलं ना की ए ला 16 आणि बी ला -24. -24 म्हणजे काय तर तो रिकामा करतो, हे आपल्याला बघता क्षणी लक्षात येऊन जातं. मग आपण यांचा एलसीएम काढला इथे, मग इफिशियन्सी काढली, प्रोडक्टिव्हली माझ्याकडे किती युनिट भरले जातात ते काढलं. मग त्यांनी सांगितलं की 21व्या मिनिटांपर्यंत हे दोघंही चालू होते. मग दोघंही चालू होते तर 21व्या मिनिटांमध्ये 21 युनिट भरलेत आपण फक्त. 21 युनिट भरले, उरले किती 27 युनिट. आता हे 27 युनिट कोण भरणार आहे, फक्त ए वाला भरणार आहे, जो की एका मिनिटामध्ये 3 युनिट भरतोय. 27 भरायला 9 मिनिटं लागतील त्याला, एकामध्ये 3 युनिट. तर युनिटच्या खाली जर का आपण युनिट 27 पकडले तर बघा कसं 1 मिनिटांमध्ये 3 युनिट, तर 27 युनिट भरायला किती मिनिटं लागतील. बरोबर आहे. हा याच्या बघायचा किती पट आहे, 9 पट आहे, तर याच्या पण 9 पट होईल, म्हणजे किती 9. असंच काढतो आपण. किंवा मग मी जे तुम्हाला गुणाकार सांगितला होता तो करायचा. कसा बघा, माझे 3 युनिट भरायला 1 मिनिट लागतोय, तर माझे 27 युनिट. बघा हे युनिट इथे सेम पाहिजे. हे याच्या आधी तुम्हाला भरपूर वेळेस मी हे करून दाखवलंय. खाली इथला खालचा आणि हा सेम युनिट हवाय आपल्याला, एका गटातले पाहिजे. हे युनिट म्हणजे एका गटातले, एका गोत्रातले, एका घटकांमधले आहे, एकच घटक आहे हा. पण हा काय, हा मिनिट आहे, याला इकडे वरच राहू द्यायचं. आपल्याला यांचं सेम पाहिजे युनिट. ठीक आहे. 3 आणि 27 9. मग आता याचा गुणाकार आहेत सोबत काय आलं, 9 युनिट आलं, सॉरी 9 मिनिटं आले. राईट. कारण की इथे युनिट पण कुठून जाईल, मग 9 त्रिक 27 9 मिनिटं आले. बरोबर, 9 मिनिटं. आता ते 9 मिनिटं आपण काय केले, ह्या 21 मिनिटं सुरुवातीचे एक प्रोडक्टिव्हली 1 युनिट भरणारे ते 21 मिनिटं जेव्हा दोन्ही नळ चालू होते, हे 21 मिनिटं आणि हे 9 मिनिटं यांची बेरीज केली 30 मिनिटं आन्सर आले. म्हणजे आपण इथं क्रॉस चेक करून बघू शकतो 30 मिनिटं होते. कुठलाही दुसरा ऑप्शन ठेवून बघा, होऊ शकत नाही. ओके. चला पुढचा क्वेश्चन बघूयात. हा क्वेश्चन, ए या नळाने एक टाकी भरण्यासाठी 20 तास लागतात, तसेच बी या नळाने ती टाकी रिकामी होण्यासाठी 24 तास लागतात. दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले, परंतु 10 तासांनंतर नळ बी बंद केला तर उर्वरित टाकी भरण्यासाठी नळ ए ला किती वेळ लागेल. उर्वरितचं विचारलेलं, टोटलचं नाही. ए बी. मला तर असं वाटतं की जर का तुम्ही माझ्या सोबत हे सोडवत असाल तर मी प्रश्न वाचायच्या आतमध्ये तर तुमचं उत्तर असायला पाहिजे होतं. ठीक आहे. कारण की प्रश्न वाचायला जास्त वेळ लागतो यांची उत्तरं काढण्यापेक्षा. ठीक आहे. होपफुली तसं तुम्ही करत असाल. 20 24 बी रिकामा करतोय म्हणून मायनस रिकामी होती. ओके. दोघांचा एलसीएम किती आलाय, 100 नाही ना, 120 येईल. सॉरी 24 आहे ना, 120 येईल. 120 6 आणि 5 बरोबर आहे. 20 सख 120, 24 5 120 वजा रिकामा करतोय म्हणून प्रोडक्टिव्हली माझ्याकडे एकच युनिट भरले जाते. बरोबर आहे, एकच भरले जाते. मग 100 त्याच्यानंतर 10 तासांपर्यंत हे काम चाललेले. बरोबर. 10 तासानंतर बी बंद केलं ना, म्हणजे याच्या आधी त्याचा बी हा नळ चालूच होता त्या घटनेच्या आधी. 10 तासांपर्यंत हे चालू होतं, म्हणजे प्रोडक्टिव्हली 10 तास हे चालू होतं. म्हणजे किती युनिट भरल्या गेलेत, 10 युनिट भरल्या गेलेत. बरोबर आहे, 10 युनिट. याच्यामधनं ते 10 युनिट काढून टाकू आपण. राईट. मग आता उरले किती, 10 गेल्यानंतर 110. बरोबर आहे. आता हे 110 भरण्यासाठी तुम्हाला उर्वरित टाकी भरण्यासाठी ए नळ किती वेळ लागेल काढा. आता काय 110 सॉरी 110/6 6 भाग देत राहा, जे काही आन्सर येईल ते. ओके.
एकतर ऑप्शन मध्ये हे पण आन्सर असेल, नाही तर त्याचं अजून संक्षिप्त रूप दिलेलं असेल. बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. बघा, एक टाकी भरण्यासाठी 30 मिनिटं लागतात, तसेच दुसऱ्या नळाने ती टाकी रिकामी होण्यासाठी 45 मिनिटं लागतात. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी किती वेळात भरून निघेल? बघा आता लक्ष द्या, ए आणि बी साधं गणित आहे, काही कंडिशन्स नाही दिलेल्या, काही नाही दिलेलं, फक्त लसावी काढणं हा तुमच्यासाठी मोठा फॅक्टर आहे. तुम्हाला माहिती आहे 30 आणि 45 कुठला येतो? एलसीएम 90. 30 त्रिक 45 दुने रिकामा करतोय. प्रोडक्टिव्हली एक भरल्या जाते, एक भरल्या जाते ना, सॉरी याला नाही आपण स्क्वेअर करत कधीच. एक भरल्या जाते, एक युनिट भरल्या जाते किती? एका मिनिटामध्ये. मिनिटांमधलं गणित चालू आहे. एका मिनिटामध्ये प्रोडक्टिव्हली एक युनिट भरल्या जाते. एका मिनिटामध्ये एक युनिट, तर 90 युनिट किती? 90 मिनिटं. हा आपण स्क्वेअर मध्ये टाकत असतो. इथे 90 मिनिटं लागले, याने याला भाग देऊन इथे. ओके, दोघे जण हा टाकी भरण्यासाठी 30 मिनिटं, रिकामी होण्यासाठी 45 मिनिटं. बरोबर आहे, आलं लक्षात? पुढे बघ. बरं, याच्यामध्ये आहे ना अजून एक छोटीशी गोष्ट आहे जी काही लोकांना लक्षात आली असेल नसेल, आय डोंट नो. बघा, वेळ कमी लागतोय, बरोबर आहे, भरण्यासाठी. रिकामा करण्यासाठी जास्त लागतोय, वेळ जास्त लागतोय. क्वांटिटीचा जरी तो तुम्हाला 45 मोठा दिसत असला तरी वेळ जास्त लागतोय, म्हणून तो कसा आहे, हळूहळू रिकामी करतोय. बरोबर आहे. रिकामी इफिशियन्सी त्याची कशी आहे? कमी आहे, म्हणून त्याला टाइम कसा लागतोय? जास्त लागतोय. इफिशियन्सी 2च आहे त्याची रिकामी करण्याची, म्हणून 45 मिनिटं जास्त, म्हणजे जास्त लागतात ना भरण्यापेक्षा. सेम टाकी आहे, ही टाकी भरण्यासाठी किती मिनिटं लागतात? 30च मिनिटं. 30 मिनिटांमध्ये भरून शकतोय तो, पण रिकामी करण्यासाठी किती लागतात? त्याला 45 लागतात. बरोबर आहे, रिकामी करण्यासाठी. म्हणजे जर का इथे भरण्याचा टाइम कमी आहे म्हणजे त्याची इफिशियन्सी जास्त झाली. ठीक आहे, इफिशियन्सी जास्त आहे की नाही? 3 जास्त आहे हे 45च्या 2 पेक्षा. आलं लक्षात? सो हे एक असं असतं, किंवा मग बऱ्याच वेळेस असं होतं की फक्त क्वेश्चन्स दिलेले असतात आपल्याला आणि मग आपल्याला पुढचं हे सगळ्या गोष्टी काढायच्या असतात. ठीक आहे, तशा टाईपचा जर का क्वेश्चन आला असेल तर आपण तो सुद्धा बघूयात. ठीक आहे, बघा हा क्वेश्चन आहे. ए या नळाने एक टाकी भरण्यासाठी 25 तास लागतात, तसेच बी या नळाने 30 टाकी भरण्यासाठी 30 तास लागतात. दोघेही जण भरतायत. बघा, भरण्यासाठी 25, भरण्यासाठी 30. दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर बघा, फक्त तुम्हाला एलसीएमचंच काम आहे इथे. ठीक आहे, 25 आणि 30 कुठला येईल? 150 येईल. बरोबर, 5 आणि इथे 6, 25 सख, राईट? 25 सख, हो 50 त्रिक, बरोबर 25 सख आहे. दोघेही जण भरतात म्हणजे किती? 11. 11ने भाग द्यायचा 150ला, किती येईल? मला असं वाटतं 12 पूर्णांक नाही, 12 नाही, 13 येईल. 143 येऊ शकतं ना. 13.7/11 असं येऊ शकतं. बरोबर, 13.7/11, किंवा मग हे पण आन्सर बरोबर आहे आणि 150/11 हे सुद्धा आन्सर बरोबर आहे. काय, यालाच फक्त आपण भाग दिलाय. 11 गुणिले 13 किती होतात? 1, 4, 3 अधिक 7 म्हणजे किती? 150 झाले. छेद 11 जशाल तसे, राईट? पुढचे गणित आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. धन्यवाद.